चुकीची बातमी सुरू आहे, आम्हाला त्यातून क्लीन चिट मिळाली आहे। एका दुसऱ्या व्यक्तीबाबत ते केस सुरू आहे, कुणाचे तोंड आम्ही बंद करू शकत नाही। नाशिकवरून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पाहू। शिंदे गटाचे सिटिंग खासदार आहेत, भाजपाचे आमदार आणि नगरसेवक जास्त आहेत, त्यामुळे ते दावा करू शकतात। नाशिकमध्ये ज्याला तिकीट मिळेल त्याच्यासाठी काम करू। किती मनापासून आपण काम करतो हे महत्त्वाचे आहे। अनेक नेत्यांचे शिक्षण कमी असताना देखील त्यांचे काम मोठे आहे। थोडं नाही, बरंचसं चुकीचं चाललेलं आहे। तुम्ही जे दाखवताय ते अशी काही परिस्थिती असेल तर ते समीर भाऊ तिकडे बसलेले आहेत, मी इथे बसलेलो, आम्ही आज तिकडे गेलो असतो ना ताबडतोब। अहो त्या महाराष्ट्र सदन घोटाळ्यातून जे आहेत आम्हाला क्लीन चिट मिळालेली आहे। फक्त आमच्यातला एक जे सेक्रेटरी जे आहेत देशपांडे नावाचे, त्यांची केस मागे राहिली होती या केसमध्ये, त्यांच्याबद्दलची ती केस आहे। आमच्याबद्दलची केस तर आम्ही इथे कशाला आलो असतो, ताबडतोब गेलो असतो ना। आता त्यांची कोणाच्या तोंड बंद करू शकत नाही कोणाच पुढे। बघा, मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, शिंदे गटाचे गोडसे साहेब ते प्रयत्न करतात। आता ते सिटिंग MP आहेत, प्रयत्न करणं अजिबात चूक नाही। भाजपचे जे आहेत 100वर नगरसेवक आहेत, 3 आमदार आहेत, प्रयत्न करणं अजिबात चूक नाही, त्याचं मला अजिबात दुःख सुद्धा नाही। काय फक्त एवढंच सांगतो, ज्याला कोणाला तिकीट मिळेल त्याचं काम आम्ही सगळे मिळून झटून करू। खरं संपला विषय। तुमच्या नावाची घोषणा झाली तर माहिती शिवसेना असेल, जर तर प्रश्न मी मग कधी उत्तर देत नाही ना, झाली तर तुम्हाला बोलून परत। साहेब, नाना पटोले यांचा भाजपच्या काही नेत्यांशी छुपा संबंध आहे असं टीका प्रकाश आंबेडकर मला काही कल्पना नाही। मी आपला नाशिक येवला तुमच्या बरोबरच असतो जास्त, त्याच्यामुळे तिकडे काय चाललं मला काय कळत। वंचित निकाल उमेदवार रेग्युलर मीटिंग असतं ना, रेग्युलर व्हिजिट,